सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अनुसूचित जमातीतील बांधवांना आणि त्यांच्या रक्त नात्यातील व्यक्तींना जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळण्याबाबत राज्य शासनाचे प्रलंबित परिपत्रक तात्काळ काढण्यात यावे या मागणीसाठी कोळी महासंघाच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शने करण्यात आली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कोळी समाजाच्या या महत्त्वपूर्ण प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या वतीने धुळे जिल्हा प्रशासनाला अधिकृत स्मरणपत्र देण्यात आले। या प्रलंबित परिपत्रकाबाबत जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे तातडीने व सकारात्मक पाठपुरावा करावा अशी आग्रही मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली। या संदर्भात 20 ऑक्टोबर 2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला होता। मात्र त्यानंतर लागलेल्या विविध निवडणुका आणि आचारसंहितेचे कारण पुढे करत प्रशासनाकडून हे परिपत्रक जारी करण्यास कमालीची दिरंगाई झाली आहे। या प्रशासकीय उदासीनतेमुळे संपूर्ण कोळी समाजात तीव्र नाराजी आणि संतापाचं वातावरण आहे। शासनाने आता कोणतेही टाळाटाळ न करता हे परिपत्रक तात्काळ जारी करून कोळी बांधवांना न्याय द्यावा, अन्यथा आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कोळी महासंघाने दिला। जिल्हाधिकारी कार्यालयावर माननीय माजी आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज कोळी महासंघाचे धरणे आंदोलन व निवेदन देण्यासाठी संपूर्ण धुळे जिल्ह्यातील कोळी समाज इथं हजर आहे। शासनाला आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला जे जातीचे दाखले मिळत असतात ते सुलभतेने व जात वैधता प्रमाणपत्रसुद्धा सुलभतेने मिळावं ही आमची अशी पहिले राष्ट्रीय मागणी आहे। शासनाच्या 20 ऑक्टोबर रोजी जे माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब याच्यामध्ये आमचं जे परिपत्रक निघालं होतं त्या परिपत्रकाची अंमलबजावणी व्हायला पाहिजे अशी आमची रास्त मागणी आहे। आज आम्ही संपूर्ण कोळी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा आणि धरणे आंदोलन केले आहे। आमच्या मागण्या या आमच्या भविष्यातील येणाऱ्या पिढीसाठी जे जात प्रमाणपत्र आहे त्याला विलंब होत आहे, त्यासाठी वेळोवेळी आम्ही ही मागणी देखील करतो। पण एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री असताना सुद्धा काढलेले आहेत आणि आम्हाला नक्कीच आशा आहे की आता आमची नक्की दखल घेतली जाईल आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत जिल्हाधिकारी मॅडम हे नक्कीच आमचं जे आजचं निवेदन दिलं आहे याचा विचार करण्यात येईल आणि आम्हाला पण हे आश्वासन मिळालेलं आहे। जर यापुढे हे जात प्रमाणपत्राचं परत आम्हाला काहीतरी अडचणी आल्या तर आम्ही या ठिकाणी उपोषणाला देखील बसणार आहोत। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।